तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवा ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा विषय कसा आहे माहिती आहे का? तर आज आहे आपल्या घरी भजन, माहिती आहे. तर आज लय मोठा प्रोग्राम आहे. मम्मीनं बहुत अरेंजमेंट केली आहे. तर त्याच्यासाठी बहुत सारे जण येणार आहे. म्हणजे येणार तर बायाच आहे, आपला काही नाही आहे. तर बाकी काही नाही. तर प्रोग्राम होणार आहे, जेवणाविनाचा आहे, भजन राहील, हे राहील ते राहील. तर त्याच्या आहे ना थोडंसं म्हणजे आज होऊ शकते की लाईव्ह स्ट्रीम मी करू शकत नाही. प्रयत्न तर राहील माझ्या की लाईव्ह स्ट्रीम करून मी आणि पाहू काय होतं, कसं काय होणार आहे. तर आता मी चाललो यश भाऊ सोबत जिलबी आणायला सगळ्यात पहिलं. तर आणखी थोडंसं त्याच्यात टाकाले जिलबी स्वीट थोडंसं नाही आहे, तर स्वीट आणायला चाललो आता. तर यश भाऊ आहे बाहेर उभे, तर यश भाऊ सोबत मी चाललो आता जिलबी आणायला. तर चल निघतो मी आता. हे सांगायचं थोडंसं मला ब्लॉग चालू करून टाकतो आणि जिलबी घ्यायला जातो, मग भेटू आपण. मित्रांनो, जिलबी आणण्यासाठी आलो होतो. काय झालं? गाईज जिलबी टाका. गाईज जिलबी टाकतो आता. एक एक टाका गाईज. अबे ते एक तर सोड. हा, गाईज एक तर टाका. गाईज जिलबी चालली. अबे धोरा जास्त छोटा झाला नाही, सॉरी मोठा झाला. छोटाच झाला. अरे रे वा, तो कुठं चालून झाला. चलो चलो. तर मित्रांनो, बाहेर येऊन राहिलं पाणी. इकडे चालू आहे भजन. आणि मी आलो होतो तेव्हा बहुत सगळं पाणी लागलं होतं मला मधात. तर मी आलो डायरेक्ट ब्लॉग शॉपनी बनवला. त्याला प्रज्वल दाच्या घरी सोडून दिलं. तर कपाय आलो घरी. आल्याबरोबर जलेबी फलेबी देऊन दिली. आता बसलो इथं, तिथं चालू आहे भजन. आणि चला मजा नाही चालले काय नाही ना. हे पाणी आहे ना एवढं. ठीक आहे, जा मग. मित्रांनो, फायनली तगडा पाऊस चाललेला आहे. तर मित्रांनो, भजन गिजन झालाय सगळं पैकी, काही मस्त पैकी प्रोग्राम झाला. आणि आता लोकेश आला घरी. आता लोकेश सोबत मला तो कधी बाहेर जात आहे. त्याचा मोबाईलचं कवर ताबे त्यानं फुटताना एवढं कांड केलं मी. त्याचा मोबाईलचं ते डिस्प्ले फुटला, त्याचा लय कांड केलं त्यानं. आता काल आज सकाळी अमरावती येऊन आला तो. डिस्प्ले विस्प्ले केला. आता म्हणे गार्ड लावतो म्हणे, कवर लावतो म्हणे. तर आता मी चाललो बाहेर. आणि वातावरण एवढं जबरदस्त बनलं आहे ना, तुम्ही बाहेरचं वातावरण पाहिलं फक्त. आता मी बाहेर जातोच, तुम्हाला वातावरण दाखवतो. एवढं जबरदस्त वातावरण बनलं आहे ना, एकदम असं वाटतं पाणी येते काय येते. तर एकदम पुरं काळा काळा वातावरण बनलेलं आहे. आता मी आल्यावर भेटतो तुम्हाला, ठीक आहे. बाय द वे मित्रांनो, आता आलो तो. अरे यार, कुठं बसू. माडीवर आलो. खाली पाहुणे बहुत सारे आहे, तर माझ्यासाठी जागा नाही आहे. आणि माडीवर बहुत जबरदस्त थंडी हवा, मस्त एकदम जबरदस्त, एकदम मजा. पावसाळा चालू झाल्यासारखी फिलिंग येऊन राहिली भाई. एकदम म्हणजे बद्दल एकदम थंड वातावरण. उन्हाळ्यात वाटूनच नाही आला आता. एकदम टेम्परेचर बहुत जास्त खाली आलं. आणि बहुत म्हणजे थंड हवा बहुत जास्त आला आहे. थंडी हवा चालू आहे. आणि हे पाहू शकता, गादी आणली होती. गादी पुरी ओली झाली, कारण की पाणी आलं होतं ना. तिकडे एक गादी आहे, दोन्ही गाद्या ओल्या झाल्या पुऱ्या. खाली ते जागा केली होती ना ते बसा घेण्यासाठी, ते दाखवून मी तुम्हाला नंतर. आज तर बहुत कमी ब्लॉग बनवला होता. जेवढा पण दाखवला तेवढा दाखवला, कारण की मी दुसऱ्या कामात होतो. कारण की माझ्या मोबाईलचं नेटच नाही चालले, तर त्याच्यासाठी मी थोडंसं कामात होतो. किंवा मग याचंही काम होतं थोडंसं, त्याच्यानं मी ब्लॉग नाही बनवला. बाकी काही नाही त्याच्या मागचं. तर दाखवून मी खाली गेल्यावर तुम्हाला काय आहे तर मग सेम. पण आता पण एकदम खतरनाक फील म्हणजे आताही थोडं पाणी येऊनच राहिले बा. ते चालूच आहे थोडं पाणी येणं जबरदस्त. पण एकदम थंड वातावरण आता मस्त. त्याला जेवण आलेलं आहे, डाळ भाजी पोळी जेवण करतो भाई. तिळाची चटणी, पोळी, भात, डाळ भाजी, काकडी. तर चला ठीक आहे, जेवण घेऊन झालं मस्तपैकी. आता बसलो होतो, ब्लॉग एडिट करत येतो. ब्लॉग एडिट करून राहिलो होतो, म्हणजे झालं ब्लॉग एडिट झाला आहे. तर बस झालं. आता झोपायला जाणार होतो थोड्या वेळातच. तर चला ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करता. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि टेक केअर गाईज, बाय बाय.